أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا مكنا له في الأرض وآتيناه من كل شيء سببا فأتبع سببا حتى إذا بلغ مغرب الشمس وجدها تغرب في عين حمئة ووجد عندها قوما قلنا يا ذا القرنين إما أن تعذب وإما أن تتخذ فيهم حسنا قال أما من ظلم فسوف نعذبه ثم يرد إلى ربه فيعذبه عذابا نكرا وأما من آمن وعمل صالحا فله جزاء الحسنى وسنقول له من أمرنا يسرا الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد कल जुल्करनैन सिलसिलात अपनी आयली होती अल्लाहचे रसूल सांगले होते की अल्लाह ताला वही केला मग तेजे मुताबिक मैं तुमका तेजे बारा सांगतलो तो कोण होतो का तेजी खुसूसियात होती थोडी चीज़ों काल सांगून को गेली होती हिंगा अल्लाह ताला जे कोणती तफसिलात सांगलाटे ती चीज़ों हिंगा बयान करून गेली टे फरमावता अल्लाह ताला इन्ना मक्कन्ना लहू फिल अर्द आम्ही ज़मीनच्या ऊपर तेका सगलो कंट्रोल दिले होते व आतैनाहु मिन कुल्ली शैइन सबबा आणि हर चीजेचे असबाब आणि वसाईल तेका मुहैया केले होते पहली चीज़ जो कोणती अल्लाह ताला सांगलो मक्कन मक्किन तमकिन बल्लन पूरा कंट्रोल देवचे पॉवर आणि हर किस्माचे वसाईल सोर्सेस का जाऊ शकता ते को देवचे कोणते वसाईल ते एक माणूस हुकूमत करता तरी तेजे सबब कितली मालूमात नॉलेज किसी रावकास बीजी तेजे सबब ताकत आणि कुव्वत रावकास का सोर्सेस रावकास ही सव्वस चीज़ो एका किसी यूज़ करूचे इस्तेमाल किसी करूचे एका ये सव्वस चीज़ो अल्लाह तरफीन शिकून होता जे कोणा अल्लाह ताला जे कोणान काम घेणू छाता हे वलखू कदम आहे जुल्करनैन हे एक नेक बादशाह होते अल्लाह तरफीन हे मुतय्यन करून गेले तासोब अल्लाह तरफीन हर कामा भितर यांची मदत जाती होती जे कोणती माणसी आपण कास बोलून ओझा घेता जबरदस्ती घेता लोसून घेता आपला पेश करतात त्यांच्यासरी अल्लाहची मदत राहणार आज हर कडे इदारा भितर को हुकूमता भितर को हेच जाते असे चूँकि माणूस आपला कास बोलून घेता लढाई करून पॉलिसी नाखादली इख्तियार करून एकला दुसऱ्याचे पाय तांदून खुर्शीवर बेसूची कोशिश करता ता सबब अल्लाह तरफीन काही मदत जाणार हिंगा अल्लाह ताला सांगलो की आम्ही तेका जमीनच्या ऊपर पूरा कंट्रोल को दिले हर किस्माची जे कोणते सोर्सेस आणि वसाईल हुकूमत करूच्या सबब कास होते ती सव्वस चीज़ो आम्ही त्यांना दिले तेजीच बीजी वजाहत केले व आतैनाहु मिन कुल्ली शैइन सबब सबब बला असं दोरिये बलूचे तेजनका अरबिया भितर सबब बलन हर ती चीज़ जे कोणती चीज़ माणूस काम करूच्या सबब इस्तेमाल करता आपले मकसद पूरा करूच्या सबब आपलो मिशन पूरा करूच्या सबब जे कोणती चीज़ाची त्यांना जरूरत राहता ती चीज़ा सव्वस सबब बोलतात असबाब तरी अल्लाह ताला सांगलो व आतैना व आता युती बोल देवचे आम्ही त्यांना हर किस्माचे वसाईल मुहैया केले आणि त्यांना हुकूमत करूचे ते हुकूमत सबब कोणकोणती चीज़ जरूरी असे इल्मा एतबारान नॉलेज एतबारान सोर्सेस एतबारान ताकत कुदरत एतबारान ज़मीनी किसी फ़ायदा खलुकास दुश्मना ऊपर किसी हमला करू का कंट्रोल किसी करू का पब्लिक का करू का हर चीज़ों आम्ही त्यांना शिकवले आणि हर चीजेचे वसाईल आम्ही त्यांना
मुहैया केले, आपले तर्फीन अता केले. हे अल्लाह सबब माणूस काम करता तरी अल्लाह तर्फीन सव्वस चीजो देन होता. फअतबअ सबबा, येतात त्यान आपले वसाईल इस्तेमाल करू सुरू केले. जे कोणते सोर्सेस त्यांना देऊन गेले होते, जे कोणती ताकद, जे कोणते इल्म, जे कोणती कुदरत अल्लाह तर्फीन देऊन गेली होती, ते जे मुताबिक त्याने आता चालू सुरू केले आणि सफर करू सुरू केलं. अल्लाहची मखलूक जे कोण निक्के काम करता त्यांना सपोर्ट करूचे, जे कोण गलत करते होते त्यांना रोकूचे आणि जमिनीच्या ઉપર आदल आणि इंसाफ आम करूचे, निक्की चीजो आम करूचे, दीन आम करूचे, ईमान आम करूचे. हे कामा सबब सफर करू सुरू केले. करते करते घेऊन गेले हत्ता इदा बलग मगरिब शम्स, मगरिब बलन तो ठाव जे कोणते ठावार सूरज गुरूब जाता. हत्ता इदा बलगा मगरिब शम्स, बलग बलन पहुँचे. वते 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 ते ठावा ઉપર पावले जे कोणते ठावा ઉપર सूरज गुरूब जाता. आणि एकदम लास्ट त्यांचे ठिकाणात लास्ट ठाव जे की त्यांना दर्याकडे तामी होतात पोसून करून लास्ट भीतर पलंगा दाखवतात. तिंगा सूरज येता बुडते असे, सूरज येता उपर येते असे, गोया दर्यातून येते असे दाखवतात. आमका धुरलाम पलंग किती दाखवता वडलो गुड असे. ते मग काय ओळखू पडणार. तर आम्ही धुरलान पलंग का दाखवता ते गुडापट्टर सूरज बुडते वाटे. అలాగే गुडापट्टर बुडणार ते आमका दोरीन दाखवूचे. इसी झिंगा को सांगले हत्ता इदा बलग मगरिब शम्स, वते 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 किनारावर. तर कोणतो किनारा हर हर माणूस आपल्या एतबारान बरोला आहे. कोणते ठावार जाऊ शकता, कोणते ठावार जाऊ शकता ते अगर जरूरत होती तरी कुराण खुद सांगतो. हे हदीसे भी तर खुद त्याची तफसील सांगून होती ना. कुराण सांगता ना हदीस सांगता. हर माणूस जे की दुलकर्नेन बारात वडलो बादशाह बोला, हर माणूस वडल्या बादशाह कोण कोण ते का मिळवून पलता. इसी का झिंगा कोणते कोणते ठावावर उभे राहिला सूरज पट्टी बुडल्यापर्यंत सांगता हर ठावा बरा जमवते. हिंगा जाऊ शकता, तिंगा जाऊ शकता, तिंगा जाऊ शकता. एटले सरकार बाद येता आजकालची माणसे सर्च करून बोलला की अमेरिकाचे एकदम वेस्ट भीतर जाऊ शकता बोला. त्याच्यावर ते अमेरिकाचं उजूदकच नव्हतं बरोवले एकदा माणूस. बहरहाल ही चीजो बरोवले ते ठवार पावले. वजदहा तगरुबु फी आईनिन हमिअतिन, तिंगा तिंगा महसूस झाले की सूरज एक काले काले पान्या भीतर गुरूब जाते वाटे. ववजद इंदहा कौमा, तिंगा एक कौम तिंगा मिलली. इथे हिंगा पला तुम्ही इशी सांगले की आईन बल्लन एक चष्मा, एक वडली नहीं बोलू सकता, झील बोलू सकता. हामी आ बल्लन कालो कालो चखल रहता. तर आम्ही दूरलन पल्लन सूरज बुडतात आम्ही दर्याकडे उभं राहिलं गुरूब जाऊनची आम्हाला इशी दाखवता की काले काले पन्यामध्ये तो बुडते वाटे. ते काले पन्या शमलो आटले इसलिए पाणी जगून ते राहतात चखलापर्यंत ते का हमिया बोलता. बाद याच्या भीतर हामिया पडला अखेरात. हामिया बोलला नो हुने पाणी वजह ते बोला त्यांना महसूस जाऊनचे. बा म्हणजे एक त्रास करते कुराणामध्ये राहिला सूरज पंजाबमध्ये बुडते वाटे, ते तलाबीत बुडते वाटे बोलून किसी जाऊनचे ते दुनिया दिवशी आहे सूरज दौडलो असे. तिंगा कुराण का सांगते ते पल्ला आहे. आपलं दिमाग तिंगा धावण्याची कोशिश करता. कुराण का बोलता वजह दा त्यांना दाखवले. वजद बलन एहसास त्यांना दूर उभे राहिल्याकडे अटली दूर पावला. मग एक किनारा ऊपर दरिया होती या गुड़ो होती इशी दाखवले की दूर एक नई असल्ला फिर होती. ते पटरे त्यांना काही देखतो ना. ते सूरज गुरु जाऊनची हमारे इशी दाखवले की तो सूरज ती नाही भीतर बुडते वाटे. तर आम्ही दर्याकडे उभे राहिला किशी दाखवता दर्या भीतर सूरज बुडते वाटे. दर्या आदाला ऊपर येते असे गुड़ा पटर बुडते वाटे. इशी आमका दाखवूचे येते. हकीकत भीतर तशी राहणार सूरज सम्य जमीन उगवचे. लेकिन आमका किसी दाखवता त्यांना का महसूस झाले ते कुराण हिंगा नकल करते वाटत. तर असं कुराण वजह द्या बोललो पल्ले पल्ले बोलेल ना त्यांना इशी दाखवले ए एहसास झालो त्यांना. वजद बोलला एहसास की तगरुबु फी आईनिन हमिअतिन, काले काले काली काली झील भीतर पाण्याची तला भीतर सूरज बुडते वाटते. हे त्यांना दुरण दाखवले. हे त्यांचे पलवचे. त्याच्या सबब को आजकाल माणसे भरली तहकीक करून एकतरी साफ जपणी. अगर दर्या होती तरी तिंगा त्या दर्याचे साहिल ऊपर उभे राहिले तरी सूरज गुरूब जाऊनचे डेमार इशी दाखवले. तर पटर काही नाही कस खाली दर्यो कस दर्या भीतर बुडायला पण दाखवले. दर्या तर का दा काले 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 पाणी दाखवता त्याच्या भीतर बुडला पण दाखवले. बाद माणसे इतना फोटो सकाळ नासा भीतर असून फोटो काढले चीजो के अमेरिकाचे मगरिबी किनारा ऊपर इतना को इसलिए ढकली अगली झीलो असला पण असे त्या पल्लान को दोलापर्यंत दाखवता.
हुने हुने पाणी राहतं त्या भितर आणि इतली धूर अशी की त्याच्या भितर सूरज बुडवल्यापर्यंत हाडता. कुरान जे कोणते सांगलं होतं एत्ता माणसे सायन्सी इतबारान सर्च करून तिसलो ठावको दाखडले की तिंगापासून पल्ला निशी दाखडता की दूर एक दोले असल्यापर्यंत असे ते दोला भितर सूरज बुडते वाटे. हालांकि तिशी नाही नासावपासून फोटो काढले आणि कुरान पुढे सांगलो की इशी इशी त्यान पडले त्यांना तिशी दाखडले नासावली मनशे को पडले की त्याच्या भितर सूरज बुडता बोलो. ते म्हणलं ते ठावार की तिंगा बिजी पाट्टीर काशे कोणा कल्लाय कस आणि धूर लांब पडला इशी दाखडता त्याच्या भितर सूरज बुडलो. त्यांना का दाखडता हे कुरान दाखडलो तिंगा. ववजद इंदहा कौमा त्यांना एक कौम मिळली. एक कौमासरी मुलाकात झाली. एक माणसे तिंगा बसते होते. अगर सूरज तिंगा बुडतो तरी सूरजाची एटली गरमी राहते का माणसे राहू शकता. मतलब का ते ठावार त्यांना इशी दाखडल्या की तर दुनिया एंड झाली जब मग पानिकस एटली दूर के सूरज तिंगा बुडते वाटे तिंगा काही देखा ना त्यांना बिजी खाली पानिकच दाखडता. इसले ठावार त्यांनी पावले. तिंगा एक कौम होती ते तर अल्लाह ताला सांगता कुलना या जुल्करनैन आम्ही सांगले ऐ जुल्करनैन डायरेक्ट त्यांना अल्लाह खिताब केलो. हे जे भलीचं माणसे बोलतात हे नबी आहे ना किसी करूचे डायरेक्ट कोणा खिताब करतात ते नबी ते. जे कोणती माणसे नबी बोलतात ते निशी बोलतात. जे कोणती माणसे नबी नाही बोलतात ते बोलतात नाही यांचे दिला भितर अल्लाह घातलो. या त्यांचे जमान्यात जे कोणते नबी होते ते नबिया सांगलो की तुम्ही इशी सांगा बोल इम्मा अन तुआज़िब व इम्मा अन तत्तखिद फीहिम हुस्ना. ती कौम जे कोणती होती तिंगा जे कोणते ठावर त्यांनी पावला मग माणसे तिंगा बसती होती जे कोणती आबादी होती ते मुसलमान होते गैर मुस्लिम होते. अल्लाह तर्फीन त्यांना इख्तियार देऊन गेलो चूंकि ते गैर मुस्लिम वाटे अल्लाहची नाफरमानी करते वाटे या तरी तुम्ही त्यांना अजाब द्या. व इम्मा अन तत्तखिद फीहिम हुस्ना या त्यांचे सरी निक्को मामिला करा तुमका इख्तियार तुम्ही का म्हणे तेन करा. तीन सांगले जुल्करनैन भरली अल्लाहचे नेक बंदे अल्लाह इम्तिहान घडवलं. त्यांनी बोलले अम्मा मन ज़लम फसौफ नुअद्दिब जे कोण जुलूम करतले त्यांना अनकरीब आम्ही अजाब देतले. जुलूम करता बोला जे कोण अल्लाह मानूचे नाही आम्ही समजवलान को खुचे नाही शिर्क करतले तर आम्ही त्यांना सजा देतले. सुम्मा युरद्दु इला रब्बिही तेजे मग तेजे परवरदिगाराकडे वापस फेटून होतले आणि आम्ही इंगा दुनिया भितर सजा देतले फौसे तो अल्लाहकडे होतलो. फयुअद्दिबुहु अदाबन नुक्रा नुक्र बोला एकदम सख्त तरी तो अल्लाह त्यांना सख्त किस्माचो अजाब देतलो त्यांचो परवरदिगार. आणि दुनिया भितर आम्ही सजा देतले फौसे त्याने अल्लाहकडे गेला मग अल्लाह ताला आपल्या मुताबिक सख्त त्यांना सजा देतलो. हे हजरते जुल्करनैन सांगले चूंकि तिंगा सांगतनीन का बोलले त्यांना त्यांचे परवरदिगाराचे हवाले करून होतले. इशी बोलायला की अल्लाह तुमचे हवाले करतलो. हे जन भल्ले सर उलमा बरवला हा की जुल्करनैन डायरेक्ट अल्लाह से जापल नाही. त्यांच्याकडे जे कोणते नबी सांगले होते ते नबियाकडे सांगले की आम्ही तेव्हा त्यांना त्यांच्या अल्लाहचे हवाले करूचे. हे जे ओळखू पडतं की ते नबी नव्हते नबिया थ्रू त्यांना खबर सांगून देते. बहरहाल समाजी दलाईल सोदलन सामू आपल्या आपल्या ह्याचे इस्तेदलाल करता. व अम्मा मन आमन व अमिला सालिह त्याचे मुकाबिला आम्ही अगर दावत दिला मग जे कोणती माणसे ईमान आणले आणि निक्के अमाल केले फलहू जजा अनिल हुस्ना तेजे सबब निक्को अल्लाह तरफीन बदला जजा बलन बदला हुस्ना बलन निक्को अल्लाह तरफीन तेजे ये अमल सो निक्को से निक्को दुनिया भीतर को आखिरत भीतर को तेका बदला मिळतलो. वसनक़ूलु लहू मिन अमरिना युस्रा आणि आम्ही आमचे अहकाम त्यांचे सरी आसानी सरी देतले त्यांना युस्र बला आसानी सरी. आणि तिसरी माणसावर आम्ही सक्ती करूचे ना बिजी सख्त अहकाम त्यांना देऊचे ना त्यांचे सरी मी नरमिसो मामिला देतले नरमिसो मामिला करतले आसानी सरी पेश येतले आसान कामासो त्यांना हुकूम देतले बोज त्यांच्या ऊपर आम्ही घालूचे नाही. ही चीज होते तिंगा सांगले आणि त्याच्या मग तिशीच केले. बहरहाल हिंगा त्याच्या मग दुसरो किस्सा बिजी शुरू जाते. हे हजरते जुल्करनैनचे बारात एक तरीन ओळखू पडता की अल्लाह तरफीन त्यांना भली ज़बरदस्त ताकत देऊन गेली होती. हर एतबारान हुकूमतचे एतबारान को वसाईलचे एतबारान को ज़बरदस्त त्यांना ताकत करून गेली होती. दुसरे अल्लाहची त्यांच्यासाठी मदत होती. हर कामा भीतर अल्लाहची त्यांच्यासाठी मदत होती. तीसरी जे कोणती चीज याच्यानं ओळखू पडता की अल्लाह ताला जे कोण अल्लाह तर्फीन मुतय्यन करून होता त्यांची अल्लाह तर्फीन भरपूर मदत जाता. जे कोण आपला आपण पेश करतात त्यांच्यासाठी मदत राहणं हदीस भीतर को हे जी चीज येता. चौथी चीज जे कोणती होती हजरते जुल्करनैन जे कोणते होते दावतचे कामा सब केले ता सब अल्लाह तर्फीन त्यांना इख्तियार दिले. ही कौम जे कोणती वाटते
तेंचे थंय तुमी का सुलूक करतले ते म्हणले निक्के काम आमची जपणी मानले इमान हाडले तरी निक्को सुलूक जातलो इमान हाडले तरी तांकां तेंची सजा मिळून वतली अल्लाह ताला सही तौर पर खजा नसीब करून सही अमल करून अपनी तरफ रुजू करची तौफीक दो आमीन। आखिर दावाना।